दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेलं घर कायदेशीररित्या खरोखर तुमचं होऊ शकतं का? वरवर पाहता हा प्रश्न अतिशय अतार्किक वाटू शकतो. अगदी बरोबर. कारण सामान्यतः समाजाचा दृष्टिकोन असा असतो की एकदा एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एखादी जमीन विकत घेतली की त्यावरचा त्या व्यक्तीचा हक्क अबाधित आणि सर्वोच्च असतो. नक्कीच. पण आज आपण काय ऐकणार आहोत तर रामनारायण विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खळबळजनक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती, ज्यात मालकी हक्क आणि गरिबांच्या पुनर्वसन यातील एक मोठा संघर्ष मांडला आहे. होय. तर प्रेक्षकांनो, अशीच उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा खरोखरच कायद्याच्या अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी अतिशय कुतूहलाचा विषय आहे. हो. जेव्हा आपण कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की कायदा ही काही केवळ निर्जीव नियमांची चौकट नाहीये. बरोबर. ती समाजाच्या बदलत्या गरजांनुसार आकार घेणारी एक जिवंत प्रक्रिया आहे. अगदी. आणि म्हणूनच या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. हो, सांगा. उपलब्ध कागदपत्रांनुसार या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 1976-77च्या सुमारास होते. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातलं शामली नावाचं एक गाव आहे. बरोबर. तिथे खजानसिंग नावाच्या एका व्यक्तीची स्वतःच्या मालकीची एक खासगी शेतजमीन होती. साधारण 1 बिघा एवढा तो जमिनीचा तुकडा होता. अच्छा. आता याच काळात एक सामाजिक घटना घडते. समाजातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या म्हणजे SC आणि ST प्रवर्गातल्या काही भूमिहीन लोकांनी या खासगी शेतजमिनीवर घरे बांधली आणि तिथे राहायला सुरुवात केली. म्हणजे कायदेशीर परिभाषेत याला थेट अतिक्रमण म्हटलं जातं. अगदी बरोबर. कारण त्यांनी मूळ मालक खजानसिंग यांची कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. यानंतर 1979 मध्ये खजानसिंग यांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षांनी म्हणजे 10 ऑगस्ट 1994ला त्यांच्या कायदेशीर वारसांनी तीच अतिक्रमण झालेली जमीन रजिस्टर सेल डीड करून रामनारायण नावाच्या एका व्यक्तीला विकली. अच्छा. आता रामनारायण हे या जमिनीचे नवे मालक झाले. पण त्यांनी ह्या जमिनीसाठी काही कायदेशीर परवानगी काढली होती का? हा अतिशय महत्वाचा आणि तांत्रिक मुद्दा आहे. सविस्तर बघूया. जमीन खरेदी केल्यानंतर रामनारायण फक्त गप्प बसले नाहीत. बरं. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर 1994 मध्ये एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं. कोणतं? त्यांनी UP जमीनदारी अबॉलिशन अँड लँड रिफॉर्म ऍक्ट म्हणजे उत्तर प्रदेश जमीनदारी निर्मूलन आणि भूमी सुधारणा कायदा याच्या कलम 141 नुसार ती शेतजमीन अकृषिक म्हणजेच आपण ज्याला NA म्हणतो ती करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली. अच्छा, NA करण्यासाठी. हो. आणि विशेष म्हणजे महसूल प्रशासनाने त्यांना ती परवानगी दिली सुद्धा. बापरे. आता या कृतीमागे रामनारायण यांचा उद्देश स्पष्ट होता. त्यांना ती शेतजमीन विकसित करायची होती किंवा तिचा व्यावसायिक वापर करायचा होता. NA परवानगी मिळणं म्हणजे प्रशासनाने एक प्रकारे त्यांच्या मालकी हक्काला दिलेली मान्यताच होती. पण मग इथेच तर खरा विरोधाभास निर्माण होतो ना. कसा काय? एका बाजूला प्रशासनाने त्यांना कायदेशीररित्या NA परवानगी दिली आणि दुसऱ्या बाजूला त्याच जमिनीवर काही लोकांचं अतिक्रमण होतं. या दोन परस्पर विरोधी गोष्टी कायद्याच्या चौकटीत कशा काय टिकल्या? तिथेच तर कायद्याची खरी गोम आहे. इथे आपण 2 क्विक फॅक्ट्स लक्षात घेणं गरजेचं आहे. सांगा. पहिली क्विक फॅक्ट म्हणजे UP जमीनदारी ऍक्टमध्ये एक कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली होती. ती होती 30 जून 1995. 30 जून 1995. आणि दुसरी क्विक फॅक्ट म्हणजे 20 जून 1949च्या एका जुन्या संदर्भानुसार किंवा त्यावेळच्या महसूल अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार या जमिनीवर ज्या लोकांनी घरे बांधून कब्जा केला होता त्यांची नावे कलम 123 नुसार सरकारी दप्तरी नोंदवली गेली. म्हणजे थेट महसूल रेकॉर्डवर. हो. याचा अर्थ समजून घ्या. ते लोक केवळ अनधिकृत घुसखोर राहिले नव्हते तर महसूल दप्तरी कायदेशीररित्या नोंदणीकृत ताबा असणारे नागरिक बनले होते. बापरे, हे तर खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हो ना. लोकांचा असा समज असतो की संविधानाने दिलेल्या हक्कांमुळे खासगी मालमत्ता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अगदी बरोबर. माझ्या अनुभवातून सांगते, हा गैरसमज अनेकदा जमीन मालकांना खूप महागात पडतो. कसं काय? बघा, भारतीय संविधानातील कलम 300 नुसार खासगी मालमत्तेचा हक्क नक्कीच महत्वाचा आहे. पण UP जमीनदारी अबॉलिशन अँड लँड रिफॉर्म ऍक्टचे कलम याला कसा अपवाद ठरते हे समजून घेतलं पाहिजे.
जेव्हा राज्याकडून एखादा विशेष कायदा बनवला जातो, विशेषतः भूमिहीनांना जागा देण्यासारख्या सामाजिक कल्याणासाठी, तेव्हा तो विशेष कायदा सामान्य नागरी अधिकारांवर वरचढ ठरतो. अच्छा, प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की सांगा. आणि हो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपला हा महसूलशाही चॅनल अशाच कायदेशीर गुंतागुंती अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अगदी बरोबर. तर आपण पुन्हा कायद्याकडे वळूया. या कायद्याच्या कलम 123चं विश्लेषण तुम्ही कसं कराल? तर तसं पाहायला गेलं तर या कलमाचे 2 भाग आहेत. बरं. कलम 123 पोट कलम 1 नुसार ग्रामसभेच्या जमिनीवर 30 जून 1985 पूर्वी घर बांधले असल्यास ती जमीन नियमित होते. हां, म्हणजे सरकारी जमिनीवर. हो, पण खरा वाद कलम 123 पोट कलम 2 मुळे झाला. असं काय होतं त्यात? कारण तो खाजगी जमिनीवरही हाच नियम लागू करतो. म्हणजे खाजगी मालकाची जमीन कायदेशीररित्या त्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरित होईल. बापरे, मग पुढे काय झालं? जेव्हा रामनारायण यांना हा प्रकार समजला, तेव्हा त्यांनी सर्वात आधी महसूल अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तिथून हे प्रकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू, मग कनिष्ठ न्यायालय आणि त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयामार्फत थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. म्हणजे शेवटच्या पायरीपर्यंत. हो, आणि सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केलं की या कायद्याचा उद्देश केवळ जमिनीचे तांत्रिक वाटप करणे हा नाहीये. मग काय उद्देश होता? तर भूमिहीन आणि गरीब समाज घटकांना छप्पर मिळवून देणे हा आहे. याला आपण कायदेशीर भाषेत सोशिओ इकॉनॉमिक पर्पज म्हणतो. सामाजिक आणि आर्थिक उद्देश. अगदी. त्यामुळे ताबा अनधिकृत असला तरी कलम 123 पोट कलम 2 अंतर्गत त्यांना मालकी हक्क मिळेल आणि जमीन मालक त्यांना हकलून देऊ शकत नाही. हो, पण एक प्रश्न आहे. बोला ना. हे सगळं ऐकून सामान्य माणूस घाबरून जाईल. हे सगळं रोखण्यासाठी जमीन मालकाने सुरुवातीलाच काय करायला हवं होतं? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. यासाठी मी एक अतिशय सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देते. लक्ष देऊ नये का? नक्कीच. पहिली स्टेप, जागेला नियमित भेट द्या. म्हणजे फक्त जमीन घेऊन विसरायचं नाही. अगदी. दुसरी स्टेप, वेळोवेळी जमिनीचा सातबारा तपासा. महसूल दप्तरी काही चुकीच्या नोंदी तर लागत नाहीयेत ना, हे बघणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, 7/12 पाहणं मस्ट आहे. तिसरी स्टेप, अतिक्रमण दिसल्यास त्वरित कायदेशीर नोटीस पाठवा. अच्छा. आणि चौथी आणि सर्वात महत्वाची स्टेप, सुरुवातीलाच न्यायालयात धाव घ्या आणि त्या बांधकामावर मनाई हुकूम किंवा स्टे आणा. म्हणजे उशीर करून चालणार नाही. अजिबात नाही. इथे मला लॉ ऑफ लिमिटेशन ॲक्टचा म्हणजेच 12 वर्षांचा प्रतिकूल ताब्याचा कायदा याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक वाटतं. तो कायदा नेमका काय सांगतो? जर एखाद्याच्या खाजगी जमिनीवर कोणी सलग 12 वर्ष शांततापूर्वक मार्गाने ताबा मिळवून राहिला असेल आणि मूळ मालकाने कोणताही कायदेशीर आक्षेप घेतला नसेल. ठीक आहे, समस्या कमेंटमध्ये लिहा. लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. हो, आणि अशाच माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच. तर आपण चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. संपूर्ण प्रकरणाचा थोडक्यात रिकॅप घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की रामनारायण केसने हे सिद्ध केले आहे की कायदा केवळ कागदावर नसून तो सामाजिक न्यायासाठी वापरला जातो. अगदी. आणि गरिबांना घरे मिळवून देण्यासाठी खाजगी मालमत्तेच्या अधिकारावरही मर्यादा येऊ शकतात. यावर तुमचा शेवटचा संदेश काय असेल? बघा, घर हे माणसाचं फक्त स्वप्न नसते, तर ती जगण्याची प्राथमिक गरज असते. खरंय. कायद्याने जेव्हा गरिबांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो केवळ जमिनीचा तुकडा नव्हता, तर एका कुटुंबाचा उघड्यावर पडण्यापासून वाचलेला संसार होता. मालमत्ता महत्वाची आहेच, पण माणुसकी आणि सामाजिक न्याय या कायद्याच्या तराजूत नेहमीच जड ठरतात. अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी असा हा विचार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. नक्कीच हवं असेल. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागाचीही वाट बघा. हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा हक्क नेमका कसा आणि कधी मिळतो. हा तर खूपच ज्वलंत विषय आहे. अगदी. सर्व श्रोत्यांना आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे
आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.